काल कायरोच्या स्कूलमधून मेसेज आला की उद्या होळी सेलिब्रेशन आहे स्कूलमध्ये. मुलांना रंगीबेरंगी कपडे घालून पाठवायचेत आणि अलॉंग विथ ऑर्गॅनिक कलर्स. आता ऑर्गॅनिक कलर्स म्हटल्यावर ना मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले. ज्यावेळेस होळी असायची ना 2 दिवस अगोदरपासून आम्ही फुग्यांमध्ये पाणी भरून ठेवायचो आणि कपड्यांचं झालं तर एकदम जुना ड्रेस जो की खूप खराब झाला असेल आणि येत नसेल व्यवस्थित, थोडा छोटा झाला असेल, असा ड्रेस शोधून ठेवायचो 2 दिवस अगोदरपासून आणि ठरवायचो की हाच ड्रेस होळीला घालणार आहे. कारण त्यावेळेसची होळी ना इतकी आम्ही खेळायचो, इतकं कलर, इतकं पाणी पूर्ण भिजून जायचो, ओळखू यायचं नाही की कोण आहे समोर. पण आता ऑर्गॅनिक कलर्सनी होळी खेळायचे हे तर ऐकून मी एकदमच म्हणजे शॉक झाले की आजकाल काय काय गोष्टी ऑर्गॅनिक निघाल्यात आणि खरंच ऑर्गॅनिक आहे का नाही ते तर आपल्याला माहितीच नसतं. असो, आणि कपड्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर रंगीबेरंगी कपडे आता लोक प्रेफर करतात, व्हाईट प्रेफर करतात स्पेशली, म्हणजे धुलीवंदन खेळायला, होळी खेळायला कपडे, नवीन कपडे आणून लोक होळी खेळतात. हे खूप मोठं म्हणजे आता लोकांमध्ये क्रेज आलेलं आहे. काय माहिती कसं क्रेज आहे हे, म्हणजे फॉलो तर करायला पाहिजे कारण वेळेनुसार बदलणं हेच आपला नियम आहे आणि बदललंच पाहिजे. तर ज्यांना आवड असते ते घालतं, ज्यांना नसते ते जुनेच कपडे घालतात. आता कायरोच्या स्कूलमध्ये होळी सेलिब्रेशन आहे त्यामुळं म्हटलं मला माझे जुने दिवस आठवले म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावे. कायरोला स्कूलमध्ये पाठवलं, त्याला आज डोसा दिला होता आणि त्याला मी व्हाईट शर्ट आणि त्याच्या रंगीबेरंगी कलर म्हणजे होते अजून 2-4 कलर, तसा कलर त्याला घालून स्कूलमध्ये पाठवलं कारण त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी नवीनच आहेत. त्याला तर अजून काही गोष्टी समजतच नाही आहे. त्यानंतर मला तयारी करायची होती, लग्नाला जायची. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.